दुसऱ्याकडे जायला सगळं असं नाही, सगळीकडे जायचं, सगळीकडे तेच असतंय का तो स्पर्श आपल्याला सतत झाला पाहिजे. म्हणजे त्या तत्वाला धरून गेलं पाहिजे, बाहेरच्या जगात मिसळायला नाही पाहिजे. तोच त्यातला मुद्दा आहे. म्हणून आणि तिसरं म्हणजे अव्यक्त, दुसरं म्हणजे मनाच्या बाबतीमध्ये जे काय मी प्राप्त करा निर्माण करतोय माझ्या कारखान्यात, ते मी सगळ्यांच्या कल्याणासाठी करतोय. मी अधिक चांगलं करायला लागलोय, मी उत्तम गुणवत्ता निर्माण करून सगळ्यांना चांगलं द्यायला लागलोय. माझ्यावर विश्वास आणि माझा त्यांच्यावर विश्वास आहे एकमेकाचा, की हे चांगलंच देतात, चला आमचे संबंध सुधारलेले, सगळ्यांचं कल्याण आपण करायला लागलोय, चला धंदा छान चाललाय. म्हणजे मनानं सुद्धा तो देणाऱ्याशी जोडला गेलेला आहे, किंवा त्याला द्यायचं ना मी चांगलं देतो, तर त्याच्या हृदयाशी याचं हृदय जोडलं गेलं. एक आपुलकी, श्रद्धा, विश्वास हा त्या सूक्ष्माचा दुसरा पाठ झाला. आणि तिसरा म्हणजे ज्याला मी देतोय तो भगवतच आहे, त्याची सेवा मला करायला मिळते. मला जास्तीत जास्त मी निर्माण करेन माझ्या कारखान्यामध्ये, तेवढं अधिकाधिक सगळ्यांची सेवा करण्याचं मला बळ मिळालेलं आहे, ते महत्वाचं आहे. म्हणून मी माझं जे काही कारखाना आहे तो इतका मोठा करेन की जगभर माझ्या सगळ्या गोष्टी, सगळ्यांची सेवा अधिक चांगली घडेल. म्हणजे त्यातला ईश्वरत्व जे आहे ते हळूहळू अव्यक्ताच्या जवळ जाईल आणि मग अंतरंग शुद्ध होते. आणि भले कुणाला काय मिळते पेक्षा ती आपोआप द्यायचं काम ते आपोआप घडत जात आहे. मी मात्र आनंदामध्ये रंगून गेले आत्मतत्वाची. ही जी अवस्था आहे ती अव्यक्तातली आहे, त्याला काय बाह्य जगत दिसत नाही. बाह्य जगतामध्येच तो अव्यक्त आत्मतत्वाशी जोडून तो रंगून गेलेला असतो स्वतःमध्ये. आत्मरंगे रंगले मन म्हणतो की नाही, ते रंगणं आहे. मग ते कुठल्याही उद्योग असो, शिक्षक असा, डॉक्टर असा, किंवा आणि गृहिणी असा, नाही तर कोण पण असा, सगळ्यांनी याच भावनेतनं जर कार्य केलं तर ते सूक्ष्मातून, स्थूलातून, सूक्ष्मातून. तुम्ही स्वयंपाक करताना सगळं भाज्या, अमुक तमुक सगळे पदार्थ एकत्र करता आणि तो स्वयंपाक करता, ते सगळं स्थूल आहे ना मटेरियल. ते केल्यानंतर आता मी ज्यांना देते त्यांना मी चांगलंच देणार, सगळ्यांचं आरोग्य चांगलं झालं पाहिजे, सगळ्यांच्या कल्याणात भाव निर्माण झालाय, हा मनाशी त्या व्यक्तीशी जोडला गेलेला आहे, तो सूक्ष्म गेला. आणि सगळे परमेश्वराची रूप आहेत, बस भगवंत माझ्याने करून घ्यायला लागलाय. हे फक्त एक त्याच्यासाठी माझ्या हातून घडतंय एवढंच, आणि मी करत नाही, भगवंतच माझ्यानं सगळे रस्ती चांगली करून घ्यायला लागलेला आहे असं म्हणून तुम्ही जेव्हा निश्चिंत राहता तेव्हा अव्यक्ताच्या जवळ येतात. आणि मग ते सोळ करत असताना इतकं सहजपणे होत जात आहे की आपण आनंदामध्ये रंगून इकडनं तिकडे गेला काय, तिकडनं इकडे आला काय, तो रंगूनच गेलेला असतो. उठला काय, बसला काय, काय हे काय कार्यक्रमसूत्र रंगून करत असतो, स्वतःच रंगलेला असतो. आत्मरंगी रंगले असं आपण म्हणतो की, भजनाचा कार्यक्रम नाही तर भजनाचार म्हणले असते. मन, हे मन रंगावं लागतंय. तर अशा पद्धतीनं वेगवेगळ्या पद्धतीने ते जड आहे, ते कर्म आहे, व्यवहार आहे, हे स्थूलामध्ये येते. आणि दुसरं म्हणजे चिंतन, विवेक, विचार आणि कल्याणाचा भाव, आणि ते जोडलं जाणं हा सूक्ष्मातला भाव. आणि तिसरं जे आपण सांगितलं, अंतरंग शुद्ध झाल्यामुळे विधेयी अमनावस्था येते आणि परमात्मा परब्रह्म स्वरूपाशी तो जोडला जातो, शुद्ध सात्विकतेच्या पलीकडे आहे. तर ती जी अव्यक्त अवस्था आहे ना, ती जीवनामध्ये सर्वात श्रेष्ठ आहे. आणि ती गुरु टप्पे सांगून प्रेरणा करून घेतो. आपण शांती पर्वाला सुद्धा 3-4 दिवस जातो, वर्षातनं 2 वेळा 3 दिवस निसर्गात गेलं पाहिजे आणि तिथं निसर्गाशी रमलं पाहिजे. कारण आपण निसर्गाचं रूप आहे. पृथ्वी आपले वायू आकाशाचं आमचे देह आणि मन सगळं बनलेलं आहे. नखशिखांत सगळं निसर्गाचं रूप आहे, त्यातनंच हे आले ना पंचमहाभूताचं. पंचमहाभूतात जाऊन आपल्याला नीट करून घेऊन मग परत या की उद्योगधंदा करा, पण पहिले स्वतःला नीट करा आणि मग तुम्ही काय करताना योग्य पद्धतीने करणं तुम्हाला शक्य नाही. इथंच राहिलं तर अडकून त्याला काय अर्थ नाही. म्हणून सेवा समर्पण कायम होत आहे का, की आपल्याला या अद्वैतातून कळायला लागतं की ते खूप महत्वाचं आहे. आणि अन्नमय कोश, प्राणमय कोश, मनोमय कोश, विज्ञानमय कोश, आनंदमय कोश, आणि त्याच्या पलीकडे जो प्राण आहे तो परमात्मा परब्रह्मच आहे, स्वरूप आहे ते बाह्य जगतातलं आणि सगळ्यांना पुष्प करणार. प्राण, अपान, समान, व्यान, उदान हे सगळे वायू शरीरामधल्या सर्व संस्था नीट करून त्याला व्यवस्थित परमपदाला पोहोचवण्यासाठी उपयोगी पडतात. प्राणायाम केलं तर लवकर पोचतात, पण प्रत्येक पेशीमधला प्राणशक्ती असते ती सहजपणे बाहेर लागते आणि सगळ्या गोष्टी तुमच्याकडे विध्यावस्थेतनं करून घेते आणि मनाला शांत करते. प्राणायाम हे ध्यान आहे, योगासन ध्यान आहे.
सदस्यांनी ते ध्यान